भारद्वाज. भारद्वाज असेल. भारद्वाज. हो हो हो. इथे किती वर्षांनी आलात तुम्ही? आता मी जवळजवळ नाही म्हटलं तरी 25 वर्षात आलोच नाही ते. नोकरी वगैरे करायचं पण आमचा ग्रुप होता ना, थोडक्यात सांगायचं एंगेजमध्ये यायचं आणि मग रविवारी फिरत फिरत यायचं आणि याच्यात डब्बे मारून जायचं ह्या पाण्यात. त्यावेळेला पाणी वाहतं असायचं, संबंध वाहतं पाणी असायचं. तिथं पाण्यात जरासं डब्बा जायचं. ते छान आहेत ना हे मुळं, तिथे जाऊन बसायला पाहिजे. हा एकदम पेंटिंग सारखं खरोखर छान वाटतं. झाडाचे शेप्स वगैरे सुंदर आहे. माझं नाव अनंत भास्कर गुप्ते. अनंत इज लाईक युनिवर्स. हे केवढं मोठं तसं सांगताना नाही, अनंत गोष्टी करता येतात असं म्हटलं, म्हणजे पुष्कळ करता येतात. एंडलेस. हां, एंडलेस. अनंत, नो एंड. हां, एंडलेस, बरोबर, करेक्ट शब्द. तुमचा बर्थडे कधी असतो? 17 नोव्हेंबर 17 नोव्हेंबर 1926. म्हणजे आता आलाच. जवळच ना. हो, मग तेव्हा तुमचं किती एज कम्प्लीट होईल? 100 2 वर्षांनी. 2 वर्षांनी 100. आता 98 99 100. येस. मी सकाळी नॉर्मली 6:30ला उठतो. 6:30ला उठल्यानंतर मी जरा गॅलरीत बसतो, मग तिथे चहा घेतो आणि नंतर मग पेंटिंग करायला बसतो. पेंटिंग करायला हा माझी एक हॉबी आहे. हॉबीपेक्षा तर मग नंतर ॲक्च्युली तो एक पार्ट ऑफ द लाईफ झालेला आहे. तर आता मोकळा वेळ खूप मिळतो मला, मी हल्लीच जरा जास्त करू. ड्रॉइंगची आवड झाली ती माझ्या मोठ्या बहिणीकडनं. ती सुंदर आर्टिस्ट होती, माझी मोठी बहीण. आणि मग ती जेव्हा आली कधी पेंटिंग करायची, मी तिच्या शेजारी बसून ते मी पण कागदावर पेंटिंग करत होतो. तर आमचे ड्रॉइंग टीचर होते, त्यांनी पहिल्यांदा मला उचललं, म्हणाले, बघ तू मुंबईला जाशील ना, तू मुंबईला जा, तू सायन्स मॅथ्स वगैरे तिथे कुठल्याही विषयावर जाऊ नको. मी सांगतो तुझा हात चांगला आहे, तू आर्ट स्कूलला जा आणि कमर्शियल आर्ट शिक. त्याच्यामुळे अगोदर आम्ही जबलपूरला होतो. माझे वडील रेल्वेमध्ये होते, त्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर नेहमी ह्या कधी त्यांच्या बदल्या व्हायच्या, त्यांनी ना ठिकाणी जायला लागायचं. तुम्ही किती भावंड होतात? 9. सगळेजण जरा मानायचे, कारण मी पेंटिंग चांगलं करायला लागल्यापासून सगळ्यांना जरा हे वाटतं की एक जण आपल्यातला आर्टिस्ट होऊ शकतो. आणि मी ते शेवटी आर्टिस्ट व्हायचंच ठरवलं. चित्र करता नाही, दारुड्या कसं दारू पिता गुंगीत राहतो, तसं मी त्या पिक्चर्समध्ये त्या गुंगीतच राहतो. रिफ्लेक्शन छान आहे ना ते खाली पाण्यातलं. तर मी एक पेंटिंग केलं, त्याच्यामध्ये एक मोठा खडक आहे, त्या खडकावर सी बर्ड येतात, पण त्या खडकाचा खालचा भाग आहे, पाण्याच्या खालचा भाग, तो सुद्धा दिसतो इतकं ट्रान्सपरंट. आता तो भाग काढला पाहिजे पेंटिंगमध्ये, तो मी काढलाय. जे पाण्यात सरफेस आहे, वरचा खडक वेगळा आणि पाण्यात खालचा वेगळा आहे.
करून बघितलं मी, जमलंय. आणि तुमची ही साईन आधीपासूनची अशीच आहे, हां, सिग्नेचर? नाही असं नाही काय, दोनदा बदलली गेली. आता मी सिंपल घेऊ. अशा ठिकाणी बसून पेंट करायला आवडेल का तुम्हाला? आवडतं, पण सामान आणा, बसा, व्हेरी डिफिकल्ट थिंग. मी बघितलं एकदा, आम्ही पहिल्यांदा करतो लँडस्केप बाहेर जाऊन, पण मग ते हे पाण्याचं भांडं, ते बसायला खुर्ची किंवा काहीतरी पाहिजे. ते चालली ह्यानं चांगलं होतं. कोण ते इंग्लंडचा, तर तो जायचा पेंटिंग करायला, तर त्याच्यासाठी एक अख्खी गाडी जायची. त्याला खुर्ची त्याला चर्चिल. चर्चिल चर्चिल नाही, वेस्टर्न चर्चिल. पण जायचं तो दुसरा कोण, हा चर्चिलच. हां, ते मोठी खुर्ची घेऊन ना, टेबलवर बसून मग पेंटिंग करायचं. पण त्याची चांगलं पेंटिंग चांगलं करायला. खरं सांगायचं म्हणजे हिटलर जर नाही, ते वॉरचं नसतं केलं ना, तो जगातला एक चांगला आर्टिस्ट झाला असता. तर त्याची 2-3 पेंटिंगची प्रिंटेड आलेले ते मी बघितलं. म्हणजे कसं करत होता तो, खूप शास्त्रोक्त पद्धतीने करत होता. तर मी एका वर्षी SSC असताना हे पुष्कळ छान छान माझी स्वतःची पेंटिंग दाखवणे. हेड्स बसून म्हणजे, इकडे इकडे इकडे." मी गेलो, "काय दाखवलं?" तर त्याने मला चांदीचा एवढा मोठा फ्लॉवर पॉट दिला, चांदीचा. म्हटलं, "मला कशाबद्दल?" तर त्याच्यावर कोरलेलं होतं, "तू हस्तकलेमध्ये जे काही इथे दाखवलंस, त्याच्यासाठी आम्ही तुला हे बक्षीस देतोय." तुम्हाला म्हटलं, मग घरी आल्यावर सांगितलं की मी, काय नाही, पण माझ्या आयुष्यात हा एकच कप मिळाला. आमच्याकडे त्यावेळेला एक ते असायचं की मुलंच टीचर बनतात. तर माझ्याकडे नेहमी ड्रॉइंग टीचरचं ते सांगायचं, तू ड्रॉइंग टीचर बन. मग मी जायचं आणि त्या वर्गातल्या मुलांना सांगायचं, हे असं करा काहीतरी, मग भांडी कशी काढायची, काय दिवस काढायचा टीचर म्हणून. टीचर्स डे. हां, मग मला ते मी काम करत असं, बाकीचे टीचर येऊन बघायचे कसं गुप्त काय ड्रॉइंगबद्दल काय सांगतो ते बघायचं. मग ते बघायचं, हसत बसायचे बाहेर. चांगल्या कविता आहेत ना, त्या मला खूप आवडतात. मी ते काही काही वेळेला मी माझ्या ह्याच्यात रेकॉर्ड करून ठेवून देतो. पाठ लागा सदैव करतील तुझ्या भोवती, टुन 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 असा आवाज येत होतो. या डोळ्याची 2 पाखरे फिरतील तुझ्या भोवती, असं काहीतरी गाणं. मग मला ते खूप आवडायचं. आता हे असे बर्ड्सचे जास्त करतो. मला बर्ड्स का आवडत नाही? तो सुंदर असतात, दिसायला सुंदर असतात, कलर चांगले असतात आणि त्यांचे शेप चांगले असतात. लताने गाणं म्हटलेलं आहे, त्याचं ते ट्यून फारच आहे. मी ते गाणं नेहमी गुणगुणत असतो. या चिमण्यानो या परत फिरा रे आपुल्या घराकडे, असं ती एक मोठी चिमणी त्या पिल्लांना म्हणते. मी लहानपणी पुण्याला असताना मी 5-6 वर्षाचं आहे. प्लेगची आली होती, प्लेग. आणि ते पुण्याचा प्लेग म्हणजे भयानक होता. म्हणजे जरी आमचं वडिलांचं क्वार्टर्स जे होते जिथे आम्ही राहतो, त्या एका बाजूला होतं आणि समोर काही नव्हतं. पण समोर ते पुण्याची
ते ससून हॉस्पिटल होतं आणि त्यांची डेथ लोकांची बॉडी डेथ रूम ती आमच्या घराला समोरासमोर येत होते आणि आम्ही लहान होतो त्यामुळे ते काय जायला लागले तर बाई म्हणजे आई माझी म्हणायची कशाला जात आहे तिकडे, बघायला जाऊ नका तुम्ही. ते मी काय चाललंय, नाही म्हणायचे पालखी चालले. म्हणजे पालखी चालले पालखी, तर आम्ही म्हणलो पालखी, पण ते मनुष्य झोपलेलं पालखी काय असेल कदाचित. आणि आम्हाला ते कळायचं ना डेथ म्हणजे काय हा प्रकार त्यावेळेला नीट कळलाही नव्हता. तर पालखी आली बघायला म्हणून आम्ही तर धावत धावत जायचं, तर दरवाज्यावर चढायचं, माकडासारखं वर जायचं आणि वरनं बघायचं ते काय करतात. ते समोरनं जाताना दिसे त्याला कुंकू लावलेलं, हळद लावलेलं, फुलं टाकलेले आणि ती मुलं म्हणते काय ते पालखी काय घेऊन जातात. नंतर मग आम्ही दुपारी असं खेळायला बसतो, आम्ही काहीतरी करायचं. खेळता खेळता म्हणतो आपण पालखी पालखी खेळूयात. आता पालखी म्हणजे काय तेवढं कळत नव्हतं. पण म्हणून मग मी काय केलं, 2 पाट घेतली, त्याच्यामध्ये काठ्या घातला, एका बाजूला मी, दुसऱ्या बाजूला हो, आणि नंतर मग त्याच्यावर धाकट्या बहिणीला झोपवलं, तिच्या अंगावर एक पंचा टाकला, घरात देवाच्या तिथं हळद कुंकू लावलं आणि बगीच्यातली काही फुलं होती तिच्यावर टाकले आणि पालखी चला पालखी आली पालखी आली. आजीनी बघितलं, जळलं मेलं लक्षण काय हे कार्टी, जी ओरडली, आई जागी झाली, ती आली बघायला, असा बदलल्या दोघांना. म्हणजे काही असं खेळ खेळत होता, नाही आम्ही पालखी पालखी खेळत होतो. ऑटोग्राफ बुक आठवण नाही ते कुठे गेले. कोणाकोणाचे होते आठवते? हो, नेहरूंची घेतली होती त्यावेळेला. काय झालं, नेहरू जबलपूरला आम्ही होतो, आम्हाला कळलं की नेहरू आलेले आहेत आणि जाणार आहेत, त्यांची गाडी थांबलेली आहे काही काम ह्याच्यासाठी. तर आम्ही सगळेजण धावत बघायला गेलो, स्टेशन जवळ होतं ना. नेहरूंचे दिसलं, आम्ही आपल्या साक्षीला घेतो, नेहरूंनी जवाहरलाल करून दिला. 1947 साली आपला हे झाला, इंडिपेंडन्स डे आला. मी आर्ट स्कूलमध्ये होतो, सेकंड इयरला होतो. मग आम्हाला ते मोठी मोठी पोस्टर्स करायला सांगितले. स्वातंत्र्याबद्दल काहीतरी त्याचा इंथुझिझम वाढवायचा होता लोकांचा. मग धावपळ, सगळे पळापळी वगैरे मजा करायची. प्रिन्सिपल तर त्या दिवशी धोतर नेसून आले, म्हणजे जरा गंमत वाटली आम्हाला सगळ्यांना. एरवी सुटत असणारे अगदी कोट, महाराष्ट्रीयन टोपी घालून धोतर नेसून आले होते. जरा इंटरेस्टिंग वाटत होतं त्याच्यात. त्यांनी मला सांगितलं, तू ड्रॉइंग तुझं इतकं चांगलं आहे की तू ॲडव्हर्टायझिंग लाईनलाच जा. आणि मग तेव्हापासून मी ॲडव्हर्टायझिंग लाईनमध्ये एक्झिबिशन लाईनला लावला. त्यासाठी मी लंडनला गेलो, जर्मनीमध्ये 3-4 वेळा जावं लागलं, रशियाला गेलो होतो. जवळजवळ 100 मुलं काम करत होते माझ्या हाताखाली, पुष्कळ काम आले. आणि मग ती गेली 58 वर्ष मी नुसतं ॲडव्हर्टायझिंगच्या एक्झिबिशनचा काम करलं. काय झालं तर मागे आमच्याकडे मोठी हे आलं होते, फ्लड आला होता आणि त्याच्यामध्ये माझ्या जवळजवळ 10-12 हजार नेगेटिव्स गेल्या, 7-8 अल्बम्स गेले फोटोचे. जिथे मी गेलो तिकडचे सगळे, आणि मी गेलो की भाराभर फोटो यायचे. माझे एक्झिबिशनचे फोटो होते ते सगळे खलास झाले पाण्यात. मी ॲक्च्युली बोरिवलीला एका रस्त्याने जात होतो, का कोण नाही, एक समोर विलेज दिसलं मला.
बोरिवलीचं स्टेशन पण जवळ होतं. आता तिथे सगळ्या मोठ्या बिल्डिंग टावर झालेत. पण मी घेतलेला फोटो होता ना त्यावेळेला तिथे काहीच नव्हतं, नुसतं खेडं होतं. आणि हे 1950 गोष्ट आहे. तो माणूस सकाळी उठून हातगाडी घेऊन चाललाय, तर कुठे गाई आहे, म्हशी आहे का बकरी आहे, ही बाई इथे काहीतरी निवडत बसले आहे. मॉर्निंगचं इकडं धुवून निघतोय कुठेतरी, घराच्या बाहेर पेटवलेलं आहे. नवरा बायको फिरायला जाता, एक मुलगी कुठेतरी इथे, ही बाई मुलगी इथे बसले, थंडी बसते म्हणून गुरपटून बसलं जातं. धूर तुम्ही तुमचं एक कॉमन कॉमन नाही. धुराला म्हणजे काय होतं, त्याच्यात काहीतरी ऍक्टिव्हिटी आहे तिथं, जीव असा ऍक्टिव्हिटी आहे की काहीतरी. हां, त्याच्यात घरं राहत, माणसं राहतात. तुमचं बालपणीचं लँडस्केप आणि आत्ताचं लँडस्केप खूप फरक आहे, खूप खूप फरक आहे. त्यावेळेला इतकं असं व्हायचं नाही. साधं एक एक एकटंच म्हणजे ग्राउंड फ्लोअरचंच एखादं घर व्हायचं, 1-2 खोल्या बस. अरे एवढं मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या, 50-50 100-100 मजल्याच्या. ते लोकांची आवड आहे. भले आतमध्ये लहान खोली असेल तर त्या बांधत सुटलेत परत. दिल्लीला इकडे धुक्याचा त्रास होतो, धुळीचा त्रास होतो, पण जातात राहतात लोक, येतात हजारोने येतात दररोज तिथे. तसंच मुंबईला आहे. जे उगीच ते काय काय ग्रुप कोणता पान तोडलं तर खबरदार आम्ही हे करू, काही नाही. हजारो झाडं तुटले गेले आतापर्यंत. हे काय नाही. मला लहानपणी खूप अशा चांदण्या, एकदा मी तर काही वेळेला आम्ही टेरेसवर जाऊन चांदण्या खूप छान पडले, मग मी तिथे गादी घालायचं आणि ते त्या चांदण्यातच झोपायचं टेरेसवर जाऊन. त्यावेळेला आजूबाजूला कोणी नव्हतं, त्यामुळे ते डिस्टर्बन्स काही नाही, छान वाटायचं त्या. पण ते हल्ली कसं दिसत नाही तेवढं चांदण्याचं. असेल पण कोणाला बसायला वेळ आहे बसत त्याला. तुमची भेट कशी झालेली लग्नाच्या वेळी? नाही, ते आपलं नॉर्मल दाखवून, मुलगी दाखवून तुम्हाला आहे का पसंत असं. त्याला काय लव्ह मॅरेज वगैरे काय नाही. बाळबोध. ती बेसनाचे लाडू चांगले करायचे आणि तिथं दुसरं म्हणजे आपले सोडे घातलेले वांग्याची भाजी चांगली करायची. खूप मिक्स करतो. तुम्ही माझ्या मिसेस बद्दल काय जास्त एवढं विचारतात? त्यातून पण काय काय गोष्टी मिळतात. त्यांना पण बागकाम वगैरे आवडायचं का? हां, बागेत माझ्या बरोबर काही काही वेळेला काम करायचे. चांगलं लावायचे असेल तर. बागकाममध्ये मी बोन्साई पण केलेली आहेत, जी 30-35 वर्षाची बोन्साई प्लांट्स केलेले आहेत. चांगले चांगले वड, पिंपळ अशी झाडांपासून त्यांची बोन्साई केलेली आहे. इट इज क्रुएल्टी नाही, मला म्हणत नाही मी क्रुएल्टी म्हणून. लोक म्हणतात ती क्रुएल्टी आहे, तुम्ही मोठ्या झाडाला बारीक करता, कापून कापून कापून. नाही, ती क्रुएल्टी नाही, ती इट्स अन आर्ट. झाडांना सुद्धा वाटत असेल की आपण किती सुंदर आहोत आणि त्यांनाही असं वाटतं की आपल्याला काहीतरी सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. बोन्साई करायला खरोखर इंटरेस्टिंग आहे. आता परत सुरू करावंसं वाटतं मला. अगं काय झालं माहिती आहे, त्या पुरामध्ये फार गेलं आमचं. ते खाली जमिनीवर ठरलेले होते ना. चायनामध्ये एक ॲक्टर आहे, त्याचं एक पुस्तक मी बघितलं. माझ्याकडे त्याच्यावरची 2 पुस्तकं आहेत.
तर तो त्याच्या घरामध्ये त्याची म्हातारी 90 वर्षाची आई, तो स्वतः, त्याची मुलगी, त्याचा मुलगा, ती सगळ्या फॅमिली त्या बोन्साईचं काम करतात. तर आता काय होतं, ते एक फॅमिली गेली तर दुसऱ्या फॅमिली त्याची जी नंतरची ही असेल जनरेशन, त्यांना जर आवड असेल तर बरं आहे. मग ते कंटिन्यू केलं तर ती काय 200 वर्षाचे, 300 वर्ष, आता 200-300 वर्षाचा कुठला माणूस असणार? तुम्हाला 100 विषयी एक्साइटमेंट आहे का? आता आहे, तशा आहे, कारण आमच्या गुप्ते घराण्यात कोणी अजून इथपर्यंत गेलेलं नाहीये. त्यामुळं जस मी 100 घातले तर आय विल द फर्स्ट आमच्या गुप्ते घराण्यामध्ये. या वयाचे अजून कोणाला ओळखता का तुम्ही? कोणी नाही. माझे माझे मित्र सगळे, माझे 10 मित्र आहेत, सगळेचे सगळे आता वयाचं कोणी सहसा दिसत नाही मला. माझा एक मित्र आहे आता सध्या, पण तो वॉकिंग हे वॉकर घेऊन चालतो. इज तो माझ्यापेक्षा जरा लहान आहे. मग मित्रांच्यात मीच मोठा होतो वयाने. सगळे मला आम्हाला डारडा क्लब म्हणायचे. काय क्लब? डारडा क्लब असं आम्हाला चिडवायचे. का? तर त्यावेळेला एक जाहिरात यायची, जास्त इन्थुझिझमसाठी डारडा खा म्हणून. तर आमच्या ह्याच्यात सगळ्यांचा इन्थुझिझम मोठा दांडगा होता. आज आपण ट्रिपला जाऊया, आज आपण तो डोंगर चढून जाऊया, पाठीमागचे डोंगर होते त्या डोंगरावर चढून जाऊया. मग तेच लोकांना, ह्या लोकांना ना जरा डारडा जास्त खाल्लं असं चिडवायचं. तुम्हाला वाटलेलं का की यू विल बी क्लोजिंग टू 100? असं तुम्हाला कधी वाटलेलं का? नाही, कधीच नाही. मी अजूनही वाटतं अजून आपल्याला अजून खूप काम करायचं असंच वाटतं मला. हे गेले 4-5 वर्षातच करायला लागलो. पुन्हा म्हटलं चला आपण पेंटिंग करूयात. आता नाद लागला. तुम्हाला काय वाटतं, तुमची काय लेगसी असावी? तुमच्याकडून काय पास ऑन झालं? हां, झालेलं आहे. माझी नात खूप चांगले पेंटिंग करते आणि आता माझा नात पण तो पण पेंटिंग करतो. बसतो बिचारा करत काहीतरी, कागद द्या, कागद द्या, कागद देतो, काहीतरी करत बसतो. तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय? ते तुम्हाला अत्यंत आवडता विषय आहे. जंगल, त्यात फिरायचं, ती झाडं, त्याचा तो कुंद असा वास आणि आवाज, एक प्रकारचा आवाज येतो पहा. कधी कधी पक्ष्यांचा पण आवाज येतो, पण एक प्रकारे पानांचा किंवा कशाचा तरी असं एक मस्त वास असतो. कुणी जर सांगितलं झाडावर एखादं घर बांधा, एखादी खोली करत, तुम्ही वर जाऊन बसून त्याच्यात बसून नाही. मिल पॉवर फार्म मी हे सहज करू शकेन. मी अजूनही वाटतं की हां, आपण अमेरिकेला पण जाऊन येऊया, एकटं जायचं तरी चालेल, नो प्रॉब्लेम, असंही वाटतं काही वेळेला. तो कॉन्फिडन्स पण एक असतो की आपण जाऊ शकतो, येऊ शकतो. आपल्या अंगात जर इन्थुसिझम असेल तर तुम्ही यू कॅन डू इट, असं माझं मत आहे. की बाबा चला, अरे काय त्याच्यामध्ये करू, मी जायचं म्हटलं जाऊ नका, नाही नाही मी जाईल ना, 5 मिनिटात नाही, नो प्रॉब्लेम. या जन्मावर, या जगण्यावर सतदा प्रेम करावे. पुढचं काय माहित नाही. हे ते चांगलं आहे ट्युनिंग. आता
आता परत चालू करा ना एखाद बोलताय. नाही, विचार चाललाय माझा. आता घर झालं ना, बंगल्याचं काम पुरं झालं, 1-2 मनसाय करायचं. माझे सगळेजण मला भाऊ म्हणतात, शाळेमध्ये मला अंता म्हणतात, नाना म्हणजे मोठे भाऊ वगैरे अंता म्हणतात, मिसेसच्या घरचे लोक मला बाईसाहेब म्हणतात. अशी 50 नावं आहेत. कोणी भाऊ, कोणी भाई, कोणी राव म्हणतात, अनंतराव म्हणतात. काय काय विचित्र नाव.